मी शरद कॅदर पद्मशाली विद्याप्रसंघाचा अध्यक्ष असून श्री मार्कंडे मंदिर देवस्थानच्या बाबतीत मंदिर हे गेल्या 104 वर्षापूर्वीचं आहे। ते जीर्णोद्धाराच्या नावाखाली काही लोकांनी ज्या महापालिकेकडे अर्ज केलेले आहेत ते खोटे असल्यामुळे महापालिकेनं मी वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत की हे मंदिर जुनं असल्यामुळे याला प्रशासनाची जी परवानगी असते ती शासनाकडून घ्यावी लागते, परंतु महापालिकेची दिशाभूल केली, खोटे कागदपत्र दाखल केलेले आहेत आणि समाजाची दिशाभूल करून ती कागदपत्र दाखल केली। त्या बाबतीत मला आता 31/1/2025 रोजी त्या माननीय नगररचनाकार यांनी एक जे पत्र दिलं आहे त्या बाबतीत स्पष्ट खुलासा केला आहे की त्या प्लॅनवर एकाचीच सही आहे, यंगल या व्यक्तीची सही आहे, ती अधिकृत नाही। कारण ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टवर जे काही ट्रस्टी असतात त्याला ठरावं लागतात, कागदपत्रे पुरावे लागतात आणि यंगल या नावाने ती दाखल केलेली अर्ज आत्ता 31/1 त्यांनी रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आत्ता जे काही लोकांनी शाळेची जी जागा होती मंदिराची शाळेच्या ताब्यात ती तोडफोड केलेली आहे। तिथं जे बेकायदेशीर बांधकाम, पिलर उभं करणं, खोटं काम दाखवणं आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराखाली समाजाची दिशाभूल करीत आहेत, तर ते आता रद्द झालेलं आहे। समाजाने अशा बेकायदेशीर लोकांवर विश्वास ठेवू नये। समाजाला विठीला धरून हे निवडणुकीच्या काळासाठी बेकायदेशीर काम कृत्य चालवले आहेत। ह्यांच्या मागं 15 ते 20 लोक पाहिलं तुम्ही। आता मार्कंडे जयंती केली त्यांनी, फक्त 7 ते 8 लोक होते। शाळा चालू असल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक आणि बाकीच्या लोकांना सामील करून घेतलं। ही समाजाची दिशाभूल आहे। 40,000 समाज सर्वच्या सर्व हे नाही, पण सर्व लोकांचा मला पाठिंबा आहे। वेळोवेळी मला त्यांचे फोन येतात, भेटतात, सांगतात की त्यांच्या विरुद्ध जे काय कार्य करतायत ते चुकीचं आहे, हे निश्चितपणे समाजाला कळलेलं आहे। त्यामुळं इथून पुढे शासनाकडे योग्य रीतीने अर्ज दाखल करणे, त्या ट्रस्टवर कमिटी नेमून आणणे, जोपर्यंत कमिटी नेमली जात नाही त्या मंदिराला हेरिटेज होणार नाही। शासनाची रक्कम म्हणजे काय अनुदान यायला पाहिजे ते येणार नाही, भव्यता येणार नाही आणि सामान्यातनं सामान्यातलं जो समाजाचा घटक आहे त्याचे सुद्धा त्याला हातभार लागले पाहिजे। भले 25 रुपये असतील, 101 असतील, 40,000 समाज आणि नुसतं समाजापुरतं ते मंदिर नाही। नगर मध्ये जसं आराध्य दैवत माळेवाड्याचं आहे तसंच हे मार्कंडे मंदिरात विविध समाजातले लोक पूजाला येत असतात, आरती करतात, पण यांनी बेकायदेशीर तोडफोड करून पाडल्यामुळं मंदिरातले मूर्त्या काढल्यामुळं त्या काय चंबूत प्राण ठेवलेला आहे, तिथं कोणी दर्शनाला येत नाही, सगळ्यांच्या भावनेचा यांनी अनादर केलेला आहे। अशा लोकांचा मी निषेध करत आहे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।